घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात आता मंत्री धनंजय मुंडेंना कोर्टानं दोषी ठरवलंय। मुंडेंना कोर्टानं हा झटका का दिला? धनंजय मुंडेंनी कोणत्या पत्नीवर घरगुती हिंसाचार केले? मुंडेंना कोर्टानं नेमकी का शिक्षा दिली? जाणून घेऊया सगळ्या प्रश्नांची उत्तरे या रिपोर्टमधून। घरगुती हिंसाचार प्रकरणी मुंडे दोषी। कराड नंतर करुणा प्रकरणात मुंडेंची अडचण। राजीनाम्यासाठी पुन्हा दबाव वाढणार। वाल्मिक कराड प्रकरण पिच्छा पुरवत असताना धनंजय मुंडेंच्या मागे आता करुणा मुंडे प्रकरण सुरू झालंय। करुणा मुंडेंनी घरगुती हिंसाचाराच्या दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी कोर्टानं धनंजय मुंडेंना दोषी ठरवलंय। करुणा मुंडे आणि मुलगी शिवानीला महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले। त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आलेत। वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं नेमका काय निर्णय दिलाय ते पाहूया। धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप कोर्टाकडून मान्य। करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या पत्नी, कौटुंबिक कोर्टाचा निर्वाळा। करुणा मुंडेंना दरमहा 1,25,000ची पोटगी द्या। मुलगी शिवानीला लग्न होईपर्यंत दरमहा 75,000 पोटगी देण्याचे आदेश। वांद्रे न्यायालयाच्या निर्णयानंतर करुणा मुंडेंना अश्रू अनावर झाले। न्याय मिळाला असला तरी महिन्याला 15 लाख रुपये पोटगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं करुणा मुंडेंनी सांगितलं। एवढंच नाही तर मुंडेंकडे 500 कोटींची संपत्ती असल्याचा दावाही करुणा मुंडेंनी केलाय। तर मुंडे दोषी आढळल्यानं दमानी यांनी मुंडेंच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागितलाय। न्यायालय ने निकाल दिया है। मैं न्यायाधीश का, न्यायालय का आणि जे माझे ॲडव्होकेट होते त्यांचा मी हृदयापासून आभार मानते। याचिकामध्ये 15 लाख रुपये दर महिन्याची मागणी केली होती, जे आमचा खर्च आहे दर महिन्याचा। आणि माझा मुलगा जे आहे वो बेरोजगार आहे, मी बेरोजगार आहे, त्याच्यासाठी 15 लाख रुपये दर महिन्याचा जे आमचा खर्च आहे ते मागितला होता। 2 लाख रुपये मंजूर केलेला आहे कोर्टाने आणि बायको म्हणून मंजूर केलेला आहे, त्याच्यासाठी मी आभार मानते। आणि मी याच्यासाठी कोर्टाची ऑर्डर घेऊन, मी संतुष्ट नाही आहे, कोर्टाची ऑर्डर घेऊन मी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहे। आत्ताच्या घटनेला मला असं वाटतं की ही पण बातमी तितकीच महत्त्वाची आहे, कारण डोमेस्टिक व्हायलन्स जर एखादा मंत्री करत असेल तर हे फारच चुकीचं झालंय। आता यातनं हे स्पष्ट होतं आणि यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घेतला गेला पाहिजे। धनंजय मुंडेंनी यावर काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। करुणा शर्मांबाबतचा आर्थिक निकषांवर अंतरिम भरपाईचा आदेश। पूर्वी शर्मांसोबत लिव्ह इन मध्ये असल्याचं कबूल केल्यानं कोर्टाचा निर्णय। कोर्टाकडून घरगुती हिंसाचाराबाबत कोणताही निष्कर्ष नाही। सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंची झालेली कोंडी। दुसरीकडे कृषी खात्यातील भ्रष्टाचारावरून उडालेली राळ आणि आता कौटुंबिक संघर्षात कोर्टानं थेट दोषी ठरवल्यामुळे धनंजय मुंडेंचा पाय आणखीनच खोलात गेलाय। एवढ्या साऱ्या वादांच्या मालिकेत अडकलेले मुंडे सुरक्षित बाहेर पडणार की त्यांची मंत्रीपदाची विकेट जाणार याबाबत उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। त्यामुळे मुंडेंच्या अडचणी अधिकच वाढताना पाहायला मिळतात। पुढची बातमी मंत्री धनंजय मुंडेंसाठी मुलगा शिशिव मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। माझे वडील हे सर्वोत्तम नसले तरी ते वाईट नाहीत असं शिशिवनं म्हटलंय। शिशिव मुंडेंची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतीये। शिशिव हा धनंजय आणि करुणा मुंडेंचा मुलगा आहे। आई छळाचा दावा करतेय, मात्र तिनं आमचाही छळ केला असं शिशिवनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। शिशूने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय पाहूयात। वडील सर्वोत्तम नसले तरी आमच्यासाठी आई एवढे वाईट नाहीत। वडील आईसोबत कठोर असले तरी आमच्यासोबत कठोर नाहीत। आई छळाचा दावा करते, तसाच छळ तिनं आमचाही केलाय। मी, माझी बहीण, वडील धनंजय यांचा करुणा मुंडेंनी छळ केला। आमच्या कौटुंबिक समस्येला मनोरंजनाचं साधन बनवलं जात आहे। 2020 पासून वडील आमची काळजी घेत आहेत। दरम्यान करुणा मुंडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे या संपूर्ण प्रकरणावर साम टीव्हीशी बोलताना पाहूया। त्यांना कंटिन्यू कॉल येत होते त्यांचे वडीलचे, तो त्या प्रिपरेशनमध्ये झाला आणि त्यांनी अशी पोस्ट केली आणि माझ्याकडे सगळे जे खोटे आरोप माझ्यावरती
करवतात धनंजय मुंडे सगळे फेटाळण्यासाठी माझ्याकडे सगळे पुरावे आहे. मी त्या दाखवण्यासाठी दाखवू शकते. दरम्यान करुणा मुंडेंनी वाल्मिक कराडवरही काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले. वाल्मिक कराडनं आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करुणा मुंडे करतायत. तसंच कराडनं शिवीगाळ केल्याचाही आरोप करुणा मुंडेंनी केलाय. धनंजय मुंडे पण आहे आणि तिचे DPDCची मीटिंग चालू आहे आणि वाल्मिक कराड आला माझ्या सांगितला की तू अंदर चल. मा बहीणची शिवीगाळ मला केली आणि माझ्यासोबत खूप मारहाण केली आणि तुम्ही CCTV फुटेज जरी आपल्याला मिळाले तो तुम्हाला कळेल की किती माझ्यासोबत मारहाण त्यांनी काय काय केलेलं आहे माझ्यासोबत. आणि अशातच गुणरत्न सदावर्तेंनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांवर निशाणा साधलाय. कोणाच्या कौटुंबिक आयुष्याचं भांडवल करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल सदावर्तेंनी आता विचारलाय. ॲझ्युम्शन मध्ये कल क्या होगा. ठीक आहे, राजकारणी लोक राजकारण करतात. आजकाल आता कौटुंबिक प्रश्नांवर सुद्धा राजकारण करायला निघालेत लोक. काही सामाजिक कार्यकर्त्यांना कामं राहिलेले नाहीत. त्यांना इतर विषय सोडून एखाद्या समाजाच्या पुढाऱ्यांच्या मागे लागायचं, हात धुवून लागायचं, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. तर दुसरीकडे सरपंच देशमुखांच्या हत्येनं गाजलेल्या बीड जिल्ह्यात आता बाहुबलीचा खेळ सुरू होताना पाहायला मिळतोय. बाहुबली आणि शिवगामी तर कळले, मात्र आता वेध लागलेत ते कटप्पा आणि भल्लाल देवचे. कोण आहेत बीडचा कटप्पा पाहूया. बीडच्या राजकारणात बाहुबलीचा खेळ. फडणवीस बाहुबली तर पंकजा शिवगामी. बीडचा कटप्पा कोण? फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात. कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत. काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. ऐकलं कोण बाहुबली आणि कोण शिवगामी ते? मात्र आता चर्चा रंगली आहे ती बीडच्या कटप्पाची. गेल्या काही दिवसांपासून खून घोटाळ्यानं बीड जिल्हा राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर आलाय. त्यातच दमानी यांनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आरोपांची मालिका सुरू केली. त्यानंतर बीडच्या राजकारणात बाहुबलीचा खेळ आता सुरू झालाय. या खेळात बाहुबली आणि शिवगामी तर ठरले, मात्र आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती बीडच्या कटप्पाची. आणि हाच प्रश्न ज्यांनी बीडमध्ये बाहुबलीचा खेळ सुरू केला त्या धस यांना विचारला तेव्हा ते काय म्हणाले पहा. देवेंद्र फडणवीस म्हणण्याच्या ऐवजी लोक तुम्ही बघा ना तिथं काय म्हणत होते, बाहुबली बाहुबली बाहुबली. आणि बाहुबली चित्रपटातल्या ज्या स्टाईलमध्ये घोषणा देतात, मला वाटतं आष्टीकर त्या स्टाईलमध्ये घोषणा देत होते. कटप्पा कोण हा विषय? आता कटप्पा कुठून धरून आणायचा शोधावा लागेल कटप्पा आपल्याला. शोधू काही दिवसाच्या नंतर. त्यामुळे बीडचा कटप्पा कोण आणि भल्लाल देव कोण हे शोधावं लागणार आहे. बीडमध्ये जे राजकारण सुरू आहे त्यावरून बरीच टीका होतीये. एकीकडे राजकारणीच एकमेकांना मदत करतायत असा आरोप होत असताना आका नंतर बीडच्या गुन्हेपटावर कटप्पाची एंट्री झाली. आका असो वा कटप्पा, त्याला बाहुबली शिक्षा देणार का आणि महेशमती रूपी बीड पुन्हा गुंडाराज मुक्त होणार का हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. त्यामुळे कोण आका, कोण कटप्पा आणि कोण भल्लाल देव, की हे सगळे एकच? हाच खरा प्रश्न आहे. पुढची बातमी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहतोस? पाहिल्यास तर तुझा संतोष देशमुख करू, असं धमकावत आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रानं धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केली. आणि या मारहाणीत अशोक मोहिते हा तरुण खरं तर आता गंभीर जखमी झालाय आणि त्याच्यावरती सध्या उपचार केले जात आहेत लातूरच्या खासगी रुग्णालयात. आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे सध्या फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी धारूर पोलिसांचं एक पथक मागावर आहे. तर दोघांवरही धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. तिथून पळून गेले. मोठ्याने पोरं आरडल्यामुळे आम्ही बघायला गेलो. त्यांनी कारण त्यांचं एकच होतं की जे वाल्मिक कराडचे व्हिडिओ आहेत काही आणि जे काही त्यांचे काही टेटस आहेत ते टेटस का बघतात तुम्ही आणि तुम्ही मराठी साले मारलेले आहेत असं तसं म्हणून त्यांनी मारहाण केलेली आहे. आणि त्यांची दहशत एवढी की आज पण काल पोलीस स्टेशनला पण त्यांची तक्रार त्यांनी घेतली.
घेतलेली नव्हती रात्री उशिरापर्यंत. पुन्हा मीडियांनी हे केल्याच्या नंतर त्यांनी तक्रार घेतली गेलेली. त्यांना सुट्टी देणार नाही. अशोक मोहितेवरती ज्यांनी वार केलेला आहे, तू संतोष देशमुखचे व्हिडिओ का पाहतो, संतोष देशमुखची पोस्ट का टाकतो, म्हणूनच मारलंय. म्हणजे इतकी मस्ती आणि माज अजून सुद्धा ह्या आकाच्या लोकांचा गेलेला नाही. त्यामुळे फरार आंधळसारखेच त्याचे मित्रही आता फरार झाले, त्यामुळे त्यांना शोधणं हे गरजेचं आहे. पुढची बातमी, कृषी खात्यातल्या धनंजय मुंडेंच्या 275 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणात आणखी एक नवा ट्विस्ट आलाय. मुंडेंनी सांगितलेल्या दरांचा अंजली दमानियांनी रियालिटी चेक केला आणि यात कोणत्या वस्तूंचे दर किती आहेत याची पोलखोलच करण्यात आली. बघूयात. मुंडेंचा 275 कोटींचा घोटाळा. दमानियांकडून मुंडेंच्या दाव्याचा भांडाफोड. सामकडून मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा रियालिटी चेक. सरपंच हत्या प्रकरणानं अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंवर अंजली दमानियांनी 350 कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला. तर धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी डीपीटी योजनेला फाटा देऊन खरेदी केलेल्या कृषी साहित्यात भ्रष्टाचार केल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र काश्मीर ते कन्याकुमारी खतांच्या किमती सारख्याच असतात असा दावा करत धनंजय मुंडेंनी दमानियांचे आरोप फेटाळून लावले. नॅनोची किंमत ही आजही तुम्ही काढा, माझं चॅलेंज आहे, काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत एकच आहे. मात्र अंजली दमानियांनी तर थेट नॅनो डीएपी आणि नॅनो युरियाची ऑनलाईन खरेदी त्याचे बिल सोशल मीडियावर पोस्ट करून मुंडेंचा दावा फेटाळून लावलाय. तर दमानियांच्या दाव्यानुसार ऑनलाईन आणि सरकारच्या खरेदीत खरंच तफावत आहे का, पाहूया. नॅनो युरियाची ऑनलाईन किंमत 92 रुपये, मात्र सरकारनं 220 रुपयांना खरेदी केल्याचा दावा. नॅनो डीएपीची ऑनलाईन किंमत 261 रुपये, मात्र सरकारनं 561 रुपयांना खरेदी केलं. बॅटरी स्पेअरची किंमत 2400 ते 2600 रुपये आहे, मात्र सरकारकडून 3435 रुपयांना खरेदी. कृषी साहित्याच्या खरेदीच्या माध्यमातून मुंडेंनी तब्बल 70% पैसे लाटल्याचा आरोप दमानियांनी केला. मी घेतल्यात किती 10 लिटर म्हणजे 500 ml च्या 20 बॉटल घेतल्यात आणि ते मला घरपोच येण्याची ती किंमत सांगितली. म्हणजे खरी याची किंमत आणि किती कमी आहे, म्हणजे जवळजवळ 70% पैसे खाल्ले गेलेत. पहिलं टेंडर 341 कोटीचं, दुसरं टेंडर 205 कोटीचं आणि याच्यातले 70% पैसे खाल्ले गेलेत, याच्यात काहीच शंका नाही. दमानियांच्या ऑनलाईन ऑर्डर नंतर मुंडेंनी खरंच घोटाळा केलाय का, यामागचं सत्य तपासणीसाठी साम टीव्हीनं थेट कृषी साहित्याचं केंद्र गाठलं. त्यावेळी नेमकं काय आढळून आलंय ते पाहूया. या आरोपाला खरं तर धनंजय मुंडे यांनी उत्तर सुद्धा दिलं आणि त्यांनी म्हटलं की आम्ही सर्वात कमी दरात खरं तर अनेक साहित्य जे आहे ते खरेदी केले होते. दादा, काय याचे दर आहे सध्या? याचे दर सध्या जे आहे 2500 रुपयाचा दर आहे आणि विथ GST 2500 रुपये आहे. विदाऊट GST मध्ये ते 2232 रुपयाचा काही पडतो तो. मुंडेंचा दावा खोडण्यासाठी दमानियांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या रियालिटी चेकमुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखीनच वाढल्या. त्यामुळे सरकार आता याबाबत ठोस कारवाई करणार का, याचीच सर्वांना उत्सुकता आहे. पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर. त्यामुळे आणखी काय काय आरोप आता दमानिया करतात या संदर्भात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढची बातमी बीडमधनंच, कारण बीडमध्ये महंत नामदेव शास्त्रींविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. भागचंद महाराज झांजे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती आता मिळतेय. तर महंत नामदेव शास्त्रींच्या अनुयायांनीच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या भागचंद झांजे महाराजांनी केलाय आणि याच संदर्भात झांजे महाराजांनी बीड पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. पुढची बातमी, दरम्यान सरपंच हत्या प्रकरणामध्ये कोणीही सुट्टा कामा नये. आका आणि त्याचे सहकारी तसंच वेळप्रसंगी आकाच्या आकावरही कारवाई व्हावी असं भाजप आमदार सुरेश धस यांनी आता म्हटलंय, अशी मागणी केली आहे. कुठलाही लॅकिनो राहून आका आणि त्याचे सर्व सहकारी आणि वेळ प्रसंगी पडलं तर आकाच्या आका आहे, अजून तपास चालू आहे. याच्यामध्ये कोणीही सुटता कामा नये, कुठलाही लॅकिनो राहू नये. आमची चर्चा तीच झाली आणि माझं मत असं आहे की उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर निघेल.
आणि आता बातमी अर्थातच लाडक्या बहिणी संदर्भातली. लाडकी बहीण योजना आता गरिबांच्या जेवणावरच उठली आहे. होय, लाडकीमुळे गरिबांचं पोट भरणारी आणि दिवाळी गोड करणाऱ्या कोणकोणत्या योजनांवर आता गंडांतर येणार आहे बघूया. गरिबाचा घास लाडकीच्या घशात. गरिबांची शिवभोजन थाळी बंद होणार. आनंदाच्या शिधालाही लाडकीमुळे कात्री. शिवभोजन थाळी ही आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं श्रमिक, कष्टकरी, गोरगरीब जनता याच्यासाठी केली होती. पण सरकारला आता ते गोरगरिबांना अन्न पुरवणं परवडत नाही, कारण त्यांना राजकारणात त्याचा उपयोग नाही आहे. पण ठीक आहे, भुजबळ साहेबांनी हा विषय मांडला आहे, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू. तुम्हाला एकच सांगतो, अशा बातम्या खूप चालू आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडका भाऊ बंद होणार. हे तुम्हाला मी सांगतो, ज्या योजना आम्ही सुरू केल्यात सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी, त्या कुठल्याही योजना बंद होणार नाहीत, एवढं मी सांगतो. आधीच लाडकीमुळे विविध विकास कामांच्या तब्बल 89,000 कोटींची देणी बाकी असल्याचं समोर आलंय. आता लाडकी बहीण योजना थेट गोरगरिबांच्या घासावरच उठल्याचं दिसतंय. सरकारनं तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी गरिबांचा घास हिसकावण्यापेक्षा बोगस लाडक्यांचा शोध घ्यायला हवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. त्यामुळे इतर योजनांवर आता गंडांतर येणार का हेच पाहायचं. लाडकी बहीण योजनेनं खरं तर तिजोरीवर ताण येत असतानाच सरकारनं या योजनेच्या प्रसिद्धीसाठी आता आणखी कोट्यावधींची उधळपट्टी करण्याचा घाट घातलाय. सरकारकडून लाडकीच्या प्रसिद्धीसाठी तब्बल 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सोशल आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धी केली जाणार आहे आणि हा खर्चही केला जाईल. त्यामुळे लाडकीमुळे इतर योजनांना कात्री एकीकडे लावली जात असतानाच हा खर्च कशाला असा सवाल उपस्थित होतोय. आणि याच लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवरही भार पडत असल्याचा आरोप केला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर आणखी एक योजना बंद होणार असल्याची माहिती आहे. आमदारांसाठी बजेट बॅग खरेदी करण्याचा सरकारी आदेश रद्द करण्यात आलाय. विधानमंडळ सदस्य तसंच इतरांना ही बॅग वाटप करण्यात येणार होती. 886 हार्डटॉप 4 चाकी लगेज ट्रॉली बॅग्स खरेदी करण्यात येणार होत्या. महायुती सरकारनं या निर्णयासाठी 82 लाखांचा अंदाजित खर्च ठरवला होता. मात्र हा निर्णय आता रद्द करण्यात आलाय.
आणि लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी, कारण नियमबाह्य अर्ज भरणाऱ्या लाडकी बहिणींना दणका द्यायला सरकारनं आता सुरुवात केली आहे. मुंबईतील 22,000 महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलंय. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी याआधी शासनाच्या कोणत्या योजनांचा लाभ घेतलाय का की नाही याची पडताळणी केली जाते आणि यासाठी सरकारकडून परिवहन आणि आयकर विभागाची मदत घेतली जाते. या छाननी प्रक्रियेत मुंबईतील 22,000 महिलांना योजनेतून वगळण्यात आलंय. तर दुसरीकडे लाडकींना अपात्र करण्यावरून माजी आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय. लाडकी बहीण योजना सत्तेत येण्यासाठी होती असं कडू म्हणाले. तर आता ज्या 2.5 कोटी लाडकी लाभ घेत होत्या त्या 25 ते 30 लाखांवर येतील असा दावा वडेट्टीवारांनी केलाय. तुम्ही निकष न पाडता जेव्हा पैसे त्यांच्या बँकेच्या त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे. मग पैसे द्यायच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं? आता लाखो आमच्या बहिणींना त्याच्यातून बाहेर काढेल मतं घेऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार. व्यवस्थित चिटिंग आहे, व्यवस्थित फसवणूक आहे आणि ही केलेली फसवणुकीच्या विरोधात ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले त्यांनी खरं तर रस्त्यावर उतरणं गरजेचं. मतं घेतली, आता खुर्ची उभवत आहेत. लाडक्या बहिणीचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता 4 व्हीलर आणतील, उद्या 2 व्हीलर, मग स्लॅबचं 2 खोल्याचं घर असेल, त्या घरकुल मिळालं असेल तर तेही काढतील. हळूहळू आणून यांना जो काही आकडा 2.5 कोटीपर्यंत गेला होता लाडक्या बहिणीचा किंवा 3 कोटीपर्यंत होता तो आता हे 25-30 लाखापर्यंत आणतील. पुढच्या बातमीकडे वळूयात. बातमी येते हिंगोलीतनं, कारण हिंगोलीमध्ये 4 पुरुषांनी चक्क मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय. औंढा तालुक्यातील 4 पुरुषांनी लाडक्या बहिणीचे 6 हप्तेही घेतले होते. बोगस लाडक्या बहिणींचा लाभ घेणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल होणार असल्याचा इशारा दिल्यानंतर या 4ही पुरुषांनी हिंगोलीच्या महिला आणि बालविकास कार्यालयात योजनेतून नाव वगळण्यासाठी विनंती अर्ज दाखल केलाय. हिंगोलीचे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर यांनी ही माहिती दिली आहे. आणि आता बातमी राजकीय वर्तुळातनं, महायुती सरकारमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगल्याची चर्चा आहे आणि त्यातच आता शिंदे गटाकडे असलेल्या एसटी महामंडळावर मुख्यमंत्री फडणवीसांनी IAS अधिकाऱ्याची नियुक्ती करून शिंदे गटाला शह दिलाय. मात्र या नियुक्तीमागचं राजकारण काय समजून घेऊ. फडणवीसांचा शिंदे गटाला दणका. एसटी महामंडळ अध्यक्षपदी IAS अधिकारी. सरनाईकांच्या खात्यावर फडणवीसांचा वचक. सरकार स्थापन झाल्यानंतरही महायुतीत शह काटशहाचं राजकारण सुरू असल्याचं दिसतंय. एसटी महामंडळ आणि परिवहन मंत्रालय शिंदे गटाकडे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना मोठा झटका दिलाय. मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी अशी ओळख असलेल्या संजय सेठींची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे फडणवीसांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या खात्यावर आपला वचक कायम ठेवण्याचा प्रयत्न केलाय. संजय सेठींची नियुक्ती करण्यामागची कारणं काय आहेत पाहूयात. 1310 बस भाडे तत्वावर घेण्याच्या निविदेत 2000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. एसटी महामंडळाच्या मालकीचे भूखंड खासगी विकासकांमार्फत विकसित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कर्नाटक सरकारच्या धर्तीवर एसटीचं काही प्रमाणात खासगीकरण करण्याचे संकेत देखील मिळाले. महायुतीची सत्ता आल्यानंतर आधी मुख्यमंत्री पदासाठी, त्यानंतर गृहमंत्री पदावरून शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या. तर मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळाली. तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावर दिल्लीवरून स्थगिती आणली गेली. त्यामुळे फडणवीसांनी परिवहन खात्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आधी बस खरेदीचं टेंडर रद्द केलं. त्यानंतर महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठींची नियुक्ती करण्यात आली आहे. एका व्यक्तीला 2 पदं ठेवता येत नाही, त्यामुळं ही तात्पुरती व्यवस्था आहे. आमच्या पक्षाच्या कोट्यामधलं ते महामंडळ आहे. आमच्या पक्षाचे आमदार त्या महामंडळाचे अध्यक्ष होते. ते मंत्री झाल्यामुळं ती जागा रिक्त झाली. नवीन जागा भरेपर्यंतची तात्पुरती व्यवस्था आहे. पण शिवसेना म्हणून आमची आग्रही भूमिका आहे, जे आमच्या कोट्यातलं महामंडळ आहे ते आम्हालाच मिळालं पाहिजे. आधीच भाजपनं शिंदे गट आणि अजित पवारांच्या मंत्र्यांकडे असलेल्या जिल्ह्यात संपर्क मंत्री नेमले आहेत.
तर आता शिंदे गटाच्या खात्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या मर्जीतले अधिकारी नियुक्त करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चांना पुन्हा धार आली आहे. भरत मोहाळकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आणि आता बातमी अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्याची आहे. महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर गोळ्या घालू असं मिश्किल वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. चाकणमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते आणि यावेळी फडणवीस अजित पवारांनी हाती AK-47 धरली आणि यावेळी संवाद साधताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलं. आम्ही दोघं तर सगळ्यांना उडून महायुतीच्या बातम्या द्या नाही तर बघा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुंडांनाही दम भरला. कोणी खंडणी मागितली, कोयता घेऊन दहशत माजवली, मकोका लावा असा आदेश पोलिसांना दिलाय. बिव्वेवाडीमध्ये 25 गाड्या फोडल्या आणि त्यापैकी 6 मोटरसायकली, 15 गाड्या, 4 ऑटो रिक्षा. काय म्हणजे का होतंय असं? कोयता गँग. अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली? अहो त्यांचा बंदोबस्त करा ना, मकोका लावा, काय करायचं ते करा. एक आरोपी पकडला, अहो पकडल्यावर त्याची धिंड काढा, त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे. कोण मोठ्या बापाचा नाही, कोण छोट्या बापाचा नाही. इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे, आमच्याकडनं वसुली केली जाते. हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही. आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय, कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, आमचे असतील, दादांचे असतील, शिंदे साहेबांचे असतील, पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची, खालची कारवाई करायचीच नाही. काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये. आता तरी या आदेशानंतर बदल होतात का आणि उद्योग जगत मोकळा श्वास घेतं का हेच पाहायचंय. पुढच्या बातमीकडे. पिंपरी चिंचवड शहरात एका कार्यक्रमात अजित पवारांचा रुद्रावतार आज पाहायला मिळाला. कारण पोलीस आयुक्तालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात शिट्ट्या वाजवणाऱ्यांवर पवार भडकले. शिस्तप्रिय पोलिसांच्या कार्यक्रमात शिट्ट्या मारून बेशिस्तपणे वागू नका असा दम अजित पवारांनी भरला. माईक चालू करा. एक कार्यक्रम पोलिसांचा आहे, शिट्ट्या वाजवल्या ना पोलिसांना उचलायला लावेल. काय चाललंय? मुख्यमंत्री इथं आलेत ना, हा काही शिट्ट्या वाजवायचा कार्यक्रम आहे? शिस्त बिस्त काही आहे का नाही? तर इकडे अजित पवार नसते तर आमचे 100 आमदार आले असते असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केलंय. महायुतीमध्ये अजित पवारांची एंट्री ही मागून झाल्याचं गुलाबराव पाटलांचं म्हणणं आहे. वरच्या ऍडजस्टमेंटमुळे दादांची एंट्री झाल्याचंही गुलाबरावांनी नमूद केलंय. 80 जागा लढलो, 80 फक्त 80. अजित दादा नसते तो हमारे भी 100 MLA रहते थे. हे मागून एंट्री झाली म्हणून प्रॉब्लेम झाला. शेवटी वरची ऍडजस्टमेंट आहे. गुलाबरावांच्या ही खतखत चव्हाट्यावर आल्यानं आता महायुतीमध्ये नवा वाद पेटू शकतो. पुढची बातमी. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे केसमध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय. अक्षयच्याच आई वडिलांनी कोर्टाला केस लढू शकत नसल्याचं म्हटलंय. आमच्यावर कोणताही दबाव नाही, मात्र धावपळ जमत नाही, केस लढू शकत नाही, अक्षयच्या पालकांचं हे म्हणणं आहे. अक्षय शिंदे प्रकरणात कोर्टात उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. बनावट एन्काउंटर प्रकरणी अद्याप पोलिसांवर गुन्हा का नोंदवला नाही असा सवाल आता मुंबई हायकोर्टानं विचारलाय. या प्रकरणाची स्टेट CID कडून स्वतंत्र चौकशी एकीकडे सुरू आहे, तसंच या प्रकरणाची आयोगामार्फत समांतर चौकशीही सुरू आहे आणि त्यामुळे या प्रकरणात आता तातडीनं कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी आहे. विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अमित देसाई यांनी हायकोर्टात ही माहिती दिली आहे.
पुढची बातमी महत्त्वाची आहे, कारण तुम्ही शिक्षक भरती घोटाळा ऐकला असेलच ना. मात्र थेट शिक्षकांच्या पगारवाढीचा घोटाळा कधी ऐकलायत का? नाही ना. तोच आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत. बनावट GR काढला, शिक्षकांचे पगार कसे वाढवण्यात आले आणि शिक्षकांनाही कसा चुना लावण्यात आलाय, जाणून घेऊ. शिक्षकांची पगारवाढ बोगस, बनावट GR काढून शिक्षकांची फसवणूक, बनावट GR मधून पगारवाढीचं रॅकेट. पगारवाढ हा सर्वच कर्मचाऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय. मात्र याच पगारवाढीमुळे राज्यात अनेक शिक्षकांची फसवणूक झाल्याच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. विशेष म्हणजे या पगारवाढीसाठी चक्क बनावट GR काढण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शाळांमधील कला शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणीचा लाभ मिळवून देण्यासाठी हा कारनामा करण्यात आला. आरोपी डॉक्टर दीपक चांदणेनं अशा 50 शिक्षकांना तब्बल 17 लाख रुपयांना गंडवलं. मात्र शिक्षण अधिकाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर दीपक चांदणेचं बिंग फुटलं. हा फसवणुकीचा प्रकार नेमका कसा घडला ते पाहूया. 19 ऑक्टोबर 2024 ते 27 डिसेंबर 2024 दरम्यान हा प्रकार घडला. AM ही पदवी मिळवल्यानंतरच वरिष्ठ वेतन श्रेणी. मात्र दीपक चांदणेनं ATD पदविका कला शिक्षकांना गाठलं. शिक्षक विभागातील ओळखीतून लाभ मिळवून देण्याचं चांदणेचं आमिष होतं. लाभाच्या बदल्यात 50 शिक्षकांकडून 17 लाख रुपये उकळले. डिजिटल स्वाक्षरी करून बनावट GR काढला. मात्र बनावट शासन निर्णय समाज माध्यमात व्हायरल झाला. शिक्षण अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकरांच्या निदर्शनास ही बाब आली. याबाबत शिक्षण आयुक्तांनी एक समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल ACBला दिलाय आणि त्यानुसार चौकशी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात अजूनही काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. चौकशी समिती नेमलेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे, चौकशी पण चालू आहे आणि गुन्ह्यामध्ये काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई होईल. कला शिक्षकांच्या नियुक्तीच्या संदर्भातलं प्रकरण आहे, परंतु ते सर्व चौकशी त्या प्रकरणाची चालू आहे आणि चौकशीनंतर त्याच्यावर भाष्य करणं योग्य राहील. त्यामध्ये ब्युरोनी चौकशी केली आणि चौकशीमध्ये असं लक्षात आलं आहे की हा GR जो आहे हा बनावट GR आहे आणि या GRच्या माध्यमातून 50 कला शिक्षकांना जे डिप्लोमाधारक आहेत त्यांना वाढीव वेतन श्रेणी देण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि तो जो GR ज्या व्यक्तीने बनवला आणि त्याकरता काही त्यांनी पैसेसुद्धा घेतले, त्या व्यक्तीला अँटी करप्शन ब्युरोच्या पुणे युनिटने कालच परवा अटक केलेली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला पगारवाढीची अपेक्षा असते. या पगारवाढीसाठी सगळेच जण आपापल्या परीनं प्रयत्न करतात. शैक्षणिक पात्रता नसतानाही पगारवाढीच्या लोभामुळेच या शिक्षकांची फसवणूक झाली आणि त्यांच्या या लोभीपणामुळेच दीपक चांदणे सारख्यांचं उखळ पांढरं होतंय, हेही तेवढंच खरं. ब्युरो रिपोर्ट, साम TV. त्यामुळे सतर्क रहा, सावध रहा. वळत पुढच्या बातमीकडे, बातमी राजकीय वर्तुळातनं, कारण उद्धव ठाकरेंनी आता मुंबई महानगरपालिकेची तयारी सुरू केली आहे. ठाकरेंनी मुंबईतील शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधला. काही जण मुंबई लुटायला आलेत, मात्र मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे तयार असल्याचा इशारा यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलाय. 7 फेब्रुवारीपासून ठाकरे गटाच्या शाखांचं सर्वेक्षण होणार आहे. ठाकरे गट आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर गटप्रमुखांवर मोठ्या प्रमाणात भर देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. काही जण मुंबई लुटायला आलेत. मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे सेना तयार आहे. आपला बोर्ड आणि संघटना मजबूत करा. अनेक आमिषे येतील, त्याला बळी पडू नका, भक्कमतेने लढा. शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांना सूचना. मात्र ठाकरे स्वबळावर लढणार की मवियातून, हाच सवाल आहे. उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा एकदा मात्र दुसरीकडे सरकारवर आपली तोफ टाकली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर शिवाजी महाराजांचा पुतळा कधी लावणार असा सवाल ठाकरेंनी विचारलाय. तर यांना केवळ मतांसाठी महाराजांचं नाव हवं असा घणाघात ठाकरेंनी केला. मुख्यमंत्री होतो तेव्हा प्रोटोकॉल वगैरे हा जो प्रकार होता त्याच्यामुळे काय रेल्वे काम हा एक वेगळा भाग झाला. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे टर्मिनस उभं आहे त्या टर्मिनसच्या मध्ये आपल्या छत्रपती महाराजांचा पुतळा लागणार कधी, कोण लावणार, कसा लावणार, त्याला तर काय प्रोटोकॉल नाहीये.
आणि त्याची सुद्धा विनायकजी तुम्ही एकदा त्यांना सांगा की या तारखेपर्यंत तो पुतळा लावा, नाहीतर आम्ही तिकडे पुतळा लावू, आम्ही लावू पुतळा. कारण यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ईव्हीएम मशीन वाटतं. पुढच्या बातमीकडे वळूयात. लोकसभेनंतरच खरं तर राजन साळवी हे शिंदे गटात येणार होते. मवियाची सत्ता येईल अशी त्यांना अपेक्षा होती आणि म्हणून ते थांबले असा दावा शिंदे गटाचे आमदार किरण सामंतांनी केला. मात्र आता साळवी शिंदे गटात आले तर शिंदे निर्णय घेतील तो मान्य असेल असं किरण सामंतांनी म्हटलंय. त्यांना लोकसभेनंतर सुद्धा या पक्षामध्ये आमंत्रण होतं, ते येतो म्हणून सांगत होते. परंतु त्यांचा गैरसमज असा झाला की महाविकास आघाडीची सत्ता येणार, मी आमदार होणार, मी मंत्री होणार, त्या अनुषंगाने त्या ठिकाणी राहिले. त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि महायुतीची सत्ता मोठ्या फरकाने निवडून येते. त्याच्यामुळे नंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले असं माझ्या कानावर आहे, परंतु त्यातलं तथ्य मला माहिती नाही. परंतु जे एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला शिवसेनेचा मान्य आहे. त्यामुळे साळवेंनी शिंदे गटात प्रवेश केल्यास पुन्हा एकदा कोकणातलं राजकारण ढवळून निघताना पाहायला मिळेल. पुढची बातमी. अभिनेता राहुल सोलापूरकरांनी भांडारकर संस्थेचा राजीनामा दिलाय. संस्थेनंही सोलापूरकरांचा राजीनामा लागलीच स्वीकारला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सोलापूरकर आता अडचणीत आले. या वक्तव्यानंतर सोलापूरकरांनी दिलगिरी देखील व्यक्त केली. मात्र यानंतरही शिवप्रेमींसह खासदार उदयनराजे भोसलेंनी सोलापूरकरांविरोधात आक्रमक भूमिका मांडली आहे. पुढच्या बातमीकडे. डोंगरी ITI कॉलेजला माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं नाव देण्यावरूनच वाद सुरू झालाय. काँग्रेस आमदार अमीन पटेलांकडून माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या नावाला तीव्र विरोध करण्यात आलाय. अब्दुल कलाम यांच्या ऐवजी हाजी अब्दुल रहमान शाह बाबा यांचं नाव ITIला द्या अशी मागणी अमीन पटेलांनी केली आहे. अमीन पटेलांच्या मागणीला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढांनी कडाडून विरोध दर्शवलाय. त्यामुळे ITI नामांतरावरून भाजप काँग्रेस आमनेसामने आल्याचं दिसतंय. बातमी चाकणमधून, कारण चाकणमध्ये औद्योगिक क्षेत्रात निबे उद्योग समूहाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तिकडे हजेरी लावली. दरम्यान निबे समूहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सायकल चालवण्याचाही आनंद लुटला. पुढच्या बातमीकडे. बातमी. महायुतीतील श्रेयवाद चव्हाट्यावर आल्याची. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्यात क्रेडिट वॉर सुरू झाल्याचं दिसतंय. पिंपरी चिंचवडचा खरा विकास 2014 नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावरच झाला असा दावा लांडगेंनी केलाय. तर महेश लांडगेंना माझं नाव घ्यायला काय वाईट वाटतं माहीत नाही असं म्हणत अजित पवारांनी महेश लांडगेंवर निशाणा साधलाय. पिंपरी चिंचवड शहराची ओळख भाऊ ही खऱ्या अर्थानं 2014ला ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री झालात त्याच्यानंतर या पिंपरी चिंचवड शहराची ओळख या आयुक्तालयाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली. आणि 2017-18ला ज्यावेळेस हा प्रस्ताव आपण मंजूर केला त्यावेळेस ही महापालिकेचं पिंपरी चिंचवड आयुक्तालय उभं झालं. तुम्ही मुख्यमंत्री असताना या आयुक्तालयाला मंजुरी दिली आणि आज तुम्हीच मुख्यमंत्री असताना याचं भूमिपूजन होतंय. याचा सगळ्यात मोठा आनंद मला. आता महेशने बोलताना सांगितलं त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही, परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे. 92ला मी तुमचा खासदार झालो. 92 ते 2017 कुणी पिंपरी चिंचवड सुधारवला. 25 वर्ष झाली. प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो. आणि या इमारती अधिकाऱ्यांना विचारा, कितीदा बसत असतो, कितीदा चर्चा करत असतो, मार्ग काढत असतो. शेवटी आपण युतीमध्ये आहोत. ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका. एवढं काही कंजूसपणा दाखवू नका. मी तरी दिलदार आहे, ज्याने केलंय त्याला मी त्याचं क्रेडिट देत असतो. त्यामुळे हा श्रेयवाद रंगल्याचं पाहायला मिळालंय. पुढची बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आहे. होय, नाफेड आणि NCCF कडून केल्या जाणाऱ्या कांदा खरेदीमध्ये घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता आणि साम टीव्हीनं या घोटाळ्याचा खरं तर पर्दाफाश केला. सगळं प्रकरण समोर आणलं. आता या प्रकरणी केंद्र सरकारनं कारवाई देखील केली. NCCFशी संबंधित 15 उत्पादन कंपन्यांना सरकारनं दणका दिलाय. 15 फॉर्मर कंपन्यांना काळ्या यादीत ढकलण्यात आलं. सोबतच या 15 कंपन्यांचे व्यवहार केंद्रानं थांबवले. केवळ कागदोपत्री कांदा खरेदी दाखवून कोट्यावधींची फसवणूक करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत की ह्या झालेल्या संपूर्ण खरेदीची संपूर्ण शेतकऱ्यांची यादी ही सरकारने प्रसिद्ध करावी आणि कुठल्या जिल्ह्यात आणि कुठल्या तालुक्यात ही खरेदी झाली याची आकडेवारी जाहीर करावी, तरच हा भ्रष्टाचार कायमचा थांबेल. अन्यथा दरवर्षी हे प्रकार असेच होत राहतील आणि कांदा उत्पादकांची करोड रुपयाची लूट होत राहील. सरकारचं याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं नुकसान होईल. हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावलं उचलावे. पुढची बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण राज्याची चिंता वाढवणाऱ्या जीबीएस आजारासंदर्भातली महत्त्वाची माहिती यातून समोर येते. जीबीएस आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचं राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या तपासणीत उघड झालंय. पालिकेच्या आरोग्य विभागानं केलेल्या तपासणीत पुण्याच्या नांदेड गावात जीबीएसची लागण झालेल्या 26 रुग्णांच्या घरात पाण्यात क्लोरीनचं प्रमाण 0% आढळलं होतं आणि त्यामुळे आता दूषित पाण्याचा पुरवठा रोखण्याचं मोठं आव्हान पालिकेसमोर असणार आहे. दूषित पाण्याच जीबीएस आजाराचं हे प्रमुख कारण. रुग्णसंख्या वाढीवर आणखी संशोधनाची मात्र गरज आहे. शुद्ध पाणी पुरवठा करा, पालिकेला सूचना करण्यात आल्या आहेत. पाण्यात क्लोरीनचं प्रमाण किमान 0.3 ppm असावं. बातमी पुण्यातच. पुण्यात जीबी सिंड्रोम फैलावण्याचं मूळ कारण आता समोर आलंय. दूषित पाण्यामुळेच जीबी सिंड्रोमची लागण होतीये. शुद्ध पाणी पुरवण्याची जाहिरात करणाऱ्या आरोग्य प्रकल्पांचा पाण्यातच जीबी सिंड्रोमला कारणीभूत ठरणारा ई कोलाय जीवाणू आढळलाय आणि त्यामुळे आता पुण्यातल्या सिमगोड रोड परिसरातल्या आणखी 8 आरो प्रकल्पांना पुणे मनपानं टाळ ठोकलंय. काही व्यावसायिक मात्र राजकीय दबाव आणून टाळं काढण्याचा खटाटोप करताना मात्र दिसतायत. बातमी पुण्यातनं, कारण पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाहीये. शहरात वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. बिबवेवाडीनंतर येरवडा भागात वाहनांची तोडफोड करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सामान्य लोकांच्या दुचाकी, 4 चाकी वाहनांची तोडफोड केली जाते. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय. त्यामुळे पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी तोडफोड झाल्याचं पाहायला मिळालंय. तोडफोडीचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. बातमी आता नाशिकमधून येते, कारण नाशिक पोलिसांनी एक मोठी कारवाई केल्याचं दिसलंय. पोलिसांनी 8 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं. अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या 8 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलंय. या 8 बांगलादेशी तरुणांना नाशिक शहरातील विविध भागातून ताब्यात घेण्यात आलं. मध्यवर्ती गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण 600 लेबर काम करत आहेत. तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत. 8 बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत. त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे. ह्याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशची जी ओळखपत्र आहेत, ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत. बातमी आता शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली. हा महामार्ग जबरदस्तीनं लादणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलंय. जिथे विरोध असेल तिथे शेतकऱ्यांशी चर्चा केली जाईल असंही आश्वासन शिंदेंनी दिलंय. कोल्हापूरवासियांचा विरोध होता. आम्ही तिथून आमच्या MDने सांगितलं तिथून अलाइनमेंट चेंज करा, बायपास करा. तसंच जिथं जिथं लोकांचा विरोध असेल किंवा लोकांना जेव्हा त्या रस्त्याचं महत्त्व कळेल, त्यांना चांगला मोबदला मिळेल, या ठिकाणी त्यांचे कन्सेंट घेऊनच हा मी पहिला परत एकदा सांगतो की कुठलाही प्रकल्प लोकांच्या मनाविरुद्ध त्यांच्या कन्सेंट विना, संमतीविना आम्ही करणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, हा रस्ता जो होतोय या रस्त्यामुळे अनेक भागांचा विकास होईल. मोठी बातमी तिरुपती बालाजी मंदिरातून समोर येते, कारण तिरुपती बालाजी देवस्थानमध्ये यापुढे गैर हिंदू कर्मचारी काम करू शकणार नाहीत. देवस्थानमध्ये 18 बिगर हिंदू कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. या कर्मचाऱ्यांना एकतर निवृत्ती घेण्याचा किंवा मग दुसऱ्या सरकारी विभागात बदली करून घेण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय. बिगर हिंदू धार्मिक कार्यात सहभागी झाल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला. आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी सरकार स्थापन झालं तेव्हा या बिगर हिंदू कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. मात्र सध्या चंद्राबाबू नायडूंचं सरकार सत्तेत आहे. तिरुपती देवस्थानम 12 मंदिरांची देखभाल करतं आणि त्यात 14,000पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात.
पुढे पुढच्या बातमीकडे बातमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवतांच्या मोठ्या वक्तव्याची. हिंदू समाज हा संघटित असेल तर त्याची भरभराट होऊ शकते असं वक्तव्य भागवत करतात. हिंदू धर्मात जात महत्वाची नाही असंही भागवतांनी म्हटलंय. सर्व हिंदू एकत्र आले तर त्याचा जगाला फायदा होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. हिंदू समाज को अपना जीवन चलाने के लिए हिंदू एकता की आवश्यकता है. उसमें से शक्ति उत्पन्न होगी. ये बताने के लिए और कोई तर्क देने की आवश्यकता नहीं. विश्व में ये नियम है. जो समाज संगठित है, एक है, उस समाज का उत्कर्ष होता है. आणि आता देशात नॉनव्हेजवरच बंदी घाला असं मोठं विधान अभिनेते शत्रुघ्न सिन्हांनी केलंय. होय, भारतात मांसाहारावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली. तसंच उत्तराखंडमध्ये लागू केलेल्या समान नागरी कायद्यालाही त्यांनी पाठिंबा दर्शवलाय. देशात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्याआधी सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे असंही मत त्यांनी व्यक्त केलंय. आपने कई जगह बीफ बैन किया हुआ है और सही है. मुझे पूछो तो मुझे लगता बीफ क्या नॉन वेज ही बैन होना चाहिए, मेरी राय है सिर्फ. लेकिन आपने कई जगह बीफ बैन किया हुआ है और कई जगह आपने बीफ बैन नहीं किया है. अब नॉर्थ ईस्ट में क्या है, वहाँ पे आप खा सकते. किसी ने अच्छे मेरे मित्र ने कहा था किसी और पार्टी के, वहाँ यमी, वहाँ खाओ तो यमी और हमारे नॉर्थ इंडिया में खाओ तो मम्मी. ऐसा तो नहीं चलेगा ना कि यहाँ मम्मी हो गए वहाँ यमी हो. अगर बंद किया तो हर तरफ बंद कर दो. आता बातमी अमेरिकेनं केलेल्या एका कृत्याची आहे. देशात संतापाची लाट आता उसळली आहे. हातात पायात बेड्या घालून अमेरिकेनं 104 भारतीयांना परत पाठवलंय. 104 बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन अमेरिकन लष्करी विमान बुधवारी अमृतसर विमानतळावर उतरलं. मात्र जेव्हा भारतीय प्रवासी बाहेर पडले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या हातात होत्या बेड्या. या विमानात हरियाणा आणि गुजरातमधील प्रत्येकी 33, पंजाबमधील 30, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 3 आणि चंदीगडमधील 2 भारतीयांचा समावेश होता. ਬਾਅਦ ਚ ਉਹਨਾਂ ਜਿਹੜਾ ਪੁਲਿਸ ਅਫਸਰ ਹੀ ਉਹਨਾਂ ਦੱਸਿਆ ਵੀ ਤੁਸੀਂ ਇੰਡੀਆ ਜਾ ਰਹੇ. ਸਾਨੂੰ ਪ੍ਰੋਪਰ ਹੱਥ ਘੜੀਆਂ ਲੱਗੀਆਂ, ਪੈਰਾਂ ਨੂੰ ਬੇੜੀਆਂ, ਸਾਰਾ ਹਾਂਜੀ. ਤੇ ਉਹ ਇੱਥੇ ਆ ਕੇ ਪਤਾ ਲੱਗਿਆ. ਇਹ ਹੱਥ ਘੜੀਆਂ ਤੇ ਬੇੜੀਆਂ ਤੁਹਾਨੂੰ ਇਹ ਇੰਡੀਆ ਜਾਣ ਕੇ ਖੋਲੀਆਂ? ਹਾਂਜੀ, ਇੰਡੀਆ ਜਾ ਕੇ ਖੋਲੀਆਂ. ਹਾਂਜੀ, ਰਾਜਸਾਥੀ ਰੋਡ ਤੇ. आणि आता एक वेगळी बातमी. तिनं बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली, लाखो चाहत्यांचं प्रेम मिळवलं. ती मिस इंडिया झाली, राष्ट्रपती पुरस्कारही पटकावला. मात्र तिनं आता सिने इंडस्ट्री सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय. कोण आहे ती अभिनेत्री जिला साध्वी बनायचंय? बघूया. मिस इंडिया घेणार संन्यास. सनातन धर्माच्या प्रसारासाठी बनली श्रीलक्ष्मी. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? अभिनेत्री, मिस इंडिया, मिस वर्ल्ड टुरिझम, राष्ट्रपती पुरस्कार विजेती आणि आता साध्वी. ही अभिनेत्री आहे इशिका तनेजा. वय वर्ष फक्त 30. मात्र अभिनय क्षेत्रात यशाच्या शिखरावर असताना तनेजानं ग्लॅमरस दुनिया सोडून आता अध्यात्माचा मार्ग पत्करलाय. इशिकानं कुंभमेळाव्यात संन्यास घेऊन साध्वी झाल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच अभिनय सोडून इशिका तनेजा साध्वी झालीये का? तिनं अचानक अभिनय क्षेत्र सोडून संन्यास का घेतलाय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. अभिनेत्री मिस इंडिया इशिका तनेजा महाकुंभात साध्वी बनली आहे. तिनं अभिनय क्षेत्र सोडून धर्माचा प्रसार सुरू केलाय. अभिनेत्री तनेजा खरंच साध्वी झालीये का याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. आमच्या टीमनं तनेजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती काय म्हणाली पाहूया. साध्वी बनना बहुत बड़ा कमिटमेंट है. And not just in the sense of, marriage or kids. उसमें बहुत ज़्यादा चीज़ें हैं और क्या मैं अभी उतना बड़ा कमिटमेंट कर सकूं, ये बहुत ही बड़ा प्रॉमिस है अपने आप से और हायर कॉन्शियसनेस से. तो मुझे लगता है कि जब तक मैं अपने आप को उसमें
काबिल ना समझूं, मुझे वो प्रॉमिस करना नहीं चाहिए। चाहत है पर अभी वो कमिटमेंट नहीं है। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। अभिनेत्री इशिका तनेजा साध्वी बनलेली नाही। सनातन धर्माच्या प्रसारासाठी तिनं गुरुदक्षिणा घेतली आहे। इशिका श्रीलक्ष्मी बनून सनातन धर्माचा प्रसार करतीये। द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वतींकडून तिनं गुरुदीक्षा घेतली आहे। गुरु मिळाल्यानं जीवनाला दिशा मिळते असं तिचं म्हणणं आहे। सनातन धर्माचा मी प्रचार करत असेल तर अडचण काय असा सवालही तिनं उपस्थित केलाय। तसंच चित्रपट निर्मितीची संधी मिळाली तर मी ते नक्की करेन, पण त्यातही सनातनचाच प्रचार करेन असंही तनेजा म्हणाली आहे। त्यामुळे आमच्या पडताळणीत इशिका तनेजा ही साध्वी झाल्याचा दावा असत्य ठरलाय। फक्त सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी गुरुदक्षिणा घेतल्याचं समोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।